गणेशाय नमः. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. माऊलींच्या चरणी माझे साष्टांग दंडवत. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञानाशी, ऐसा वर या टीकेशी. ज्ञान होय मूढा, अति मूर्ख त्या दगडा. वाचील जो कोणी, जना त्यासी लोटांगणी. अध्याय 6 आत्मसंयम योग. क्रमशः वाचन भाग 5. मनाच्या नाना कल्पना करणे थांबले की मानवी मनाची विषयाकडे होणारी धाव अन अपेक्षांची हाव कमी होते. मनाचे विकार कमी होत जाऊन मन विचारी अनविवेकी होऊ लागते. अशा साधकाची तहानभुकेची जाणीव हरपून जाते. आसनातील मूळबंद प्रक्रियेमुळे कोंडला जाणारा शरीरातील अपानवायू मागे फिरून तिथे एक फुगवटा तयार होतो. तो कोंडलेला वायू अधिक श्लोभतो अन तो जिथे अडकला आहे त्या जागी गुरगुरू लागतो. त्याचे लिंग चक्राला, मणिपूर चक्राला धक्के बसू लागतात. असा हा कोंडला गेलेला वायू व त्याचे बळ हे वाढत गेले की ते पोटात सर्वत्र पसरते. त्यामुळे बालपणापासूनची पोटात संचयित झालेली घाण हा विषारी वायू बाहेर काढून टाकण्याची क्रिया घडते. मग तो पोटात कोंडलेला वायू माणसाच्या कोठ्यात प्रवेश करतो आणि तेथील कफ, वात, पित्त यांचा निचरा करतो. तो वायू धातूंचे 7 स्थाने एक एक करून ओलांडतो, मेदाचा नाश करतो अन हाडातला रस, शक्ती, मज्जा बाहेर काढून टाकतो. या प्रक्रियेने शरीरातील सर्व नाड्या मोकळ्या होतात, अवयवांना शिथिलपणा येतो. या सर्व प्रकाराने साधकाच्या मनात भय निर्माण होऊ लागते. पण निश्चयी साधकाने याची भीती बाळगू नये. यावेळी जरी काही व्याधी उत्पन्न झाल्या तरी तोच वायू त्याचे निराकरणही करतो. शरीरातील पृथ्वी तत्व अन जलतत्व यांची कालवण करतो. अर्जुना, याबरोबरच साधकाच्या शरीरात आणखी एक आंतरिक प्रक्रिया घडते. ती कोणती ते ऐकून घे. साधकाची ही आसन मुद्रा त्याची कुंडलिनी शक्ती जागृत करण्यास मदत करते. ही कुंडलिनी रूपी नागिन केशराने न्हालेली अंती वेटोळे करून ती खाली निजलेली असते. या 3.5 वेढे घेऊन निजलेल्या नागिनीचे तोंड खाली केलेले असते. ती कशी असते वा कशी दिसते असे विचारशील तर ती विजेच्या कंकणासारखी किंवा अग्निज्वालेच्या घडीप्रमाणे किंवा घासून घोटून चकचकीत केलेल्या सुवर्ण वेढ्याप्रमाणे दिसते. ही कुंडलिनी मनुष्य देहात नाभिस्थानात अंकुचित अवस्थेत बसलेली असते. पण जेव्हा साधक हे वज्रासन घालून बसतो तेव्हा ती मूळबंधाच्या चिमट्याने जागी होते. त्या जागी नक्षत्र तुटून पडल्याप्रमाणे किंवा सूर्य आपले स्थान सोडून खाली आल्याप्रमाणे किंवा प्रकाशरूपी बीजास अंकुर फुटल्याप्रमाणे दिसणारी ती कुंडलिनी शक्ती आपल्या अंगाभोवतालचे वेढे सोडविते अन ती कौतुकाने उभी राहू लागते. मुळातच ती अनेक दिवसांची भुकेली, त्यातून तिला चिमटा बसून ती जागी झालेली. त्यामुळे ती आता उठून आवेशाने तोंड उघडून उभी राहत असते. अर्जुना, त्यामुळे ही कुंडलिनी शक्तिरूप नागिन काय करते तर ती हृदय कोशाखालचा सर्व भाग खाऊन टाकते. ती आपल्या मुखातील ज्वालेने मांसादिकाचा घास करते. ते खाऊ लागते. जिथे मांस असेल ते मांस तर ती खातेच, पण उरलेल्या भागाचाही घास करते. नंतर ती तळहात, तळपाय येथील मांस खाते व प्रत्येक अंगीचा, सांध्यांचाही घास करते. ही असे शोषण करीत असताना ती आपले स्थान मात्र जराही सोडत नसते. ती शरीराबरोबरच माणसांची नखे, त्वचा, हाडे यांचे शोषण करते. त्यामुळेच फक्त देहाचा सापळा तेवढा शिल्लक राहतो. जेव्हा ती अस्थिच्या नळामधला रस शोषून घेते तेव्हा योग्याच्या अंगावरील केसांची वाढ करपून जाते. त्यानंतर ही कुंडलिनी सप्तधातूच्या सागराने आपली तहान शमविते. परिणामी सर्व शरीर कोरडे होऊन जाते. नाकातून वाहणारा वारा हा 12 बोटे वाहत असल्याने ती त्यास घट्ट ओढून आत खेचून घेते.
त्यावेळी शरीरातील पान अपान हे दोन्ही वायू अंकुचित होतात. प्राणवायू खाली खेचला जातो. त्या प्राणपानाच्या मिलापाने षडचक्राचे नुसते सांगाडे उरतात. खरं तर प्राण व अपान या दोन्ही वायूचा कधीच मिलाप झाला असता, पण कुंडलिनी ही रागावली असल्याने ती तुम्ही मागे फिरा, तुमचे काय काम असे म्हणते. अर्जुना, ही कुंडलिनी नागिन माणसाच्या शरीरातील फक्त पृथ्वी तत्वाचाच भाग खात नाही, तर ती पाण्याचा भागही पार साफ करून टाकते. याप्रमाणे पृथ्वी तत्व खाऊन आणि जलतत्व प्राशन करून ती शांत होते आणि सौम्य स्वस्थ होऊन सुषुम्ना नाडीजवळ येऊन विसावते. तिथे आल्यावर ती तृप्तीच्या भरात जी गरळ बाहेर टाकते, त्या गरळरूपी अमृतामुळेच योग्याच्या प्राणाचे रक्षण होते. त्या नागिनीच्या तोंडातून जो गरळरूपी अग्नी निघतो, तो अग्नी आत बाहेर सर्व दाह शांत करतो. त्यामुळे योग्याच्या गात्रांना त्यांची गेलेली शक्ती पुन्हा प्राप्त होते. नाडीचे वाहने बंद होत असल्याने नववायूंचे व्यवहारही थांबतात. त्यामुळे कोणते शारीरिक धर्म राहत नाहीत. तसेच इडा व पिंगला नाड्या एक होऊन तिन्ही गाठी सुटतात व चक्रांचे पदर फाटतात. मग चंद्र अन सूर्य अशी ज्या वायूंना नावे आहेत, ते वायू नाकापुढे सूत धरले तरी चालू आहेत का नाही ते कळत नाही. त्यामुळे बुद्धीची ज्ञानकळा जागीच नाहीशी होते. नाकात उरलेला सुगंध हा कुंडलिनी बरोबरच त्या सुषुम्ना नाडीत येऊन जातो. त्यावेळी भ्रुकुटी स्थानात जे चंद्रामृताचे तळे आहे, त्याला थोडासा धक्का बसतो. ते वाकडे होते आणि त्यातील ते अमृत या कुंडलिनीच्या तोंडात पडू लागते. त्या नळी म्हणजेच कुंडलिनी मार्फत तो अमृतरस सर्व शरीरात पसरतो व प्राणवायूने जिथल्या तिथे मुरू लागतो. ज्याप्रमाणे तापलेल्या म्हशीत मेण घातल्यावर त्याला म्हशीचा आकार येतो, त्याप्रमाणे योग्याचे शरीर इतके तेजस्वी होते की जणू मूर्तिमंत तेज जसे काही आकाराला आले आहे. सूर्याचे तेज ढग आल्यावर दिसत नाही, पण ढग दूर झाल्यावर जे तेज लपविता येत नाही, त्याप्रमाणे या प्रक्रियेने उपासकाच्या शरीरावरील त्वचेचा पापुद्रा कोंड्यासारखा निघून जातो. मग केशराच्या रंगासारखा किंवा रत्नरूप बीजाला निघालेल्या अंकुरासारखी योग्याच्या देहकांतीला एक आगळीच तेजाळी झळाळी येते. किंवा संध्या समयीच्या आकाशीच्या रक्तिम्याने अंग बनवावे, किंवा आत्मचैतन्याच्या तेजाचे लिंग तयार करावे, किंवा केशराने भरलेले अमृताने ओतलेले मूर्तिमंत शांतीच असावे, असे मला ते योगाचा देह झालाय असे वाटते. योग्याचे असे हे शरीर म्हणजे आनंदरूपी चित्राचा रंग, ब्रह्मसुखाची आकृती किंवा संतोषरूपी वृक्षाचे रोपच वाटते. तो योगी म्हणजे सोनचाफ्याची एक मोठी कळी, अमृताचा पुतळा किंवा नाजुकतेच्या बहरास आलेला मळाच असे भासते. शरद पौर्णिमेच्या चांदण्याने पूर्ण विकसित झालेले चंद्रबिंब शोभावे, जणू एखादे मूर्तिमंत तेजच आसनावर बसावे, तसा हा योगी भासतो. अर्जुना, पण हे सारे असे घडते कारण त्या कुंडलिनी शक्तीस त्या चंद्रामृताचा अलभ्य लाभ झालेला असतो. ती त्या अमृत सेवनाने तृप्त झालेली असल्याने योग्याचे शरीर असे उजळलेले दिसते. मग अशा त्या तेजस्वी पुरुषाला स्वतः काळ म्हणजेच यमही भीतो. या सर्व प्रक्रियेमुळे योग्याची शारीरिक वृद्धावस्था मागे फिरते, तारुण्य मोडते अन त्यास पुनरपी बाल्यावस्था प्राप्त होते. असा साधक योगी हा वयाने जरी मोठा असला तरी तो अतिशय पराक्रमी, धैर्यवान व अजोड खंबीर बनतो. सुवर्ण वृक्षाला जशी नवरत्नांची पालवी फुटावी, तशी योग्याला नवीन सुंदर सतेज नखे प्राप्त होतात. त्याला हिऱ्यांच्या पंक्तीप्रमाणे पुन्हा नवीन दात प्राप्त होतात. त्याच्या सर्वांगावरील रोमांचाची अग्रे म्हणजेच टोके माणसांच्या कणाप्रमाणे सतेज होतात. त्याच्या हातापायाचे तळवे कमळाप्रमाणे लाल होतात. त्याचे नेत्र स्वच्छ सुंदर सतेज होतात. पूर्णपणे तयार झालेला मोती जसा शिंपल्यात मावत नाही अन जसा शिंपला उकळू लागतो, तशीच या योग्याची दृष्टी पापण्यांचे शिंपले उघडून बाहेर येते अन सर्व अवकाश व्यापून टाकते.
अर्जुना, या प्रक्रियेमुळे तयार झालेला हा योग्याचा नवा देह सुवर्णमय कांतीचा होतो, पण तो केवळ वायुमयच असतो. त्या देहात आप किंवा पृथ्वी तत्वाचा अंशही शिल्लक राहिलेला नसतो. योग साधनेच्या अभ्यासाच्या अशा योग्याला मग 7 समुद्रापलीकडचेही दिसू लागते. त्याला स्वर्गातील बोलणी ऐकू येतात. इतकेच नाही तर त्याला मुंगीचेही मनोरथ कळू लागते. पवनरूपी वायूवर स्वार होणे, पाण्यावरही चालू शकणे अशा सिद्धी या सहज प्राप्त होतात. ती कुंडलिनी शक्ती जेव्हा प्राणवायूचा हात धरून हृदय आकाशात सुषुप्नेशी एक एक पायरी चढत चढत वर प्रवेश करते, त्यावेळी ती कुंडलिनी जगदंबा, जगदबीजाचा कोंब, तो जीव, त्या जीवावर आपल्या कृपेची सावली धरते. कुंडलिनी शक्तिरूप जगदंबा म्हणजेच निराकार ब्रह्माची मूर्ती, परमात्मा शिवाची ती शांभवी शक्ती किंवा ओंकाराची प्रत्यक्ष जननीच असते रे. अर्जुना, अरे एकदा का ही कुंडलिनी बाळी हृदय आकाशात आली ना, म्हणजे तिच्या अस्तित्वाने तिथे अखंड ओंकाराचा ध्वनी उमटू लागतो. त्या कुंडलिनीच्या बरोबर जे ज्ञान बुद्धी तिच्या सोबत इथे येत, त्या ज्ञानाला बुद्धीला तो ओंकाराचा अखंड नाद ऐकू येतो. त्यामुळे घोषाच्या कुंडीत म्हणजेच परवानीत नाद मध्यमारूपी ओंकाराची चित्रे रेखाटली जातात. या गोष्टी कल्पनेने जाणता येत असल्या तरी मुळात जीवशिव ऐक्यामुळे कल्पना करणारा असा कोणी राहतच नाही. त्यामुळे त्या हृदय आकाशात काय कसले नाद ध्वनी उमटत आहेत याची कोणास काहीच कल्पना येत नाही. बा अर्जुना, या निवेदनाच्या नादात मी एक गोष्ट सांगायची विसरून गेलो होतो. ती म्हणजे जोवर प्राण अपान वायूचा नाश होत नाही तोवर हृदय आकाशात वाचा राहते. त्या वाचेचे अस्तित्वच शब्दातून व्यक्त होत असते. जेव्हा त्या ओंकाराच्या नादाचे पडसाद एकामागोमाग हृदय आकाशात उमटू लागतात, तेव्हा साधकाची ब्रह्मरंध्राची खिडकी उघडते. असे बघ की कमळातील पोकळीप्रमाणे हृदय आकाशात जी पोकळी असते तिचे चैतन्य अधांतरी निवास करून असते. त्या हृदयस्थ आत्म्याच्या घरी ही कुंडलिनी जगदंबा पाहुणी म्हणून आल्यावर तिला तिथे तेजरूपाची मेजवानी दिली जाते. तिला बुद्धिरूपी भाजीसह हे भोजनाचे ताट वाढून दिले जाते की ज्यात द्वैताचा भासही होऊ नये. या कुंडलिनीला आत्म्याने आपले तेज अर्पण केल्यावर ती आपली तेजरूपी कांती बाजूला सारून प्राणवायुरूप बनते. त्यावेळी ती कशी दिसते म्हणून सांगू. जिने आपल्या अंगावरचे ते तेजरूपी सोनसळी वस्त्र जणू काही काढून बाजूला ठेवले आहे, जी प्रत्यक्ष वाऱ्याची पुतळी आहे अशी ती भासते, किंवा वाऱ्याची झुळूक लागताच दिव्याची ज्योत मालवते, किंवा आकाशात अचानक बीज चमकून पुन्हा अदृश्य होते. त्याप्रमाणे हृदयरूपी कमळापर्यंत आलेली ती सोन्याची सरी असावी, किंवा जलाचा वाहत आलेला झरा असावा अशी दिसत असते. मग ती वरवर चढत आलेली कुंडलिनी ही हृदयाच्या भुसभुशीत जमिनीत पाणी जिरावे तशी जिरते, तिच्याशी ऐक्य पावते, आणि मग ती कुंडलिनी शक्तीचे रूपांतर शक्तीमध्येच होते. तिला या अवस्थेत शक्ती असे संबोधले गेले तरी ती खरी म्हणजे प्राणशक्तीच असते. पण त्यावेळी तिला ध्वनी, कला किंवा ज्योती असे चारी धर्म नसतात. नंतर मनोजय वायूचे अधर राहणे किंवा ध्यान करणे हे काही प्रकारच तिथे शिल्लक राहत नाहीत. मग एखादी कल्पना करायची किंवा ती सोडायची हा खटाटोप संपतो. हळूहळू सर्व व्यवहार बंद होतात. कुंडलिनी ही फक्त पंचमहाभूतांचे आटण्याची मोसच बनते. पंचमहाभूतांनी पंचमहाभूतांचा लय करायचा हा योगशास्त्राचे जे नाथ अर्थात भगवान शिवशंकर यांनीच केलेल्या सिद्धांताचा अभिप्राय आहे. पण इथे तोच सर्व भाग भगवान श्री महाविष्णू हे श्रीकृष्णाच्या रूपाने अर्जुनास सांगत आहेत. ते जे महाज्ञानाचे गाठोडे आहे तेच तुम्ही सर्व श्रोते या ज्ञानप्राप्तीस प्राप्त आहात असे समजून शब्दरूपी वस्त्राची गाठोडी सोडवून ते ज्ञान तुमच्या हाती देत आहे असे ज्ञानेश्वर महाराज सर्वांना म्हणतात. कृपा त्या ज्ञानेश्वरीची, करून घ्या शुद्धी भक्तीने अंतरंगाची. रामकृष्ण हरी.
गीता भागवत ज्ञानेश्वरी.